जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नरेतर्फे 8व्या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे। 30 व 31 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळात संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या संसदेत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श खासदार व आमदार पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष व संसदेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। गुरुवार 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन सत्रामध्ये या दोन पुरस्कारांसह समाधान आवताडे यांना आदर्श आमदार, विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आदर्श नगरसेवक, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने यांना आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमित गोरखे, आमदार सत्यजित देशमुख, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ग्रामसभा ते लोकसभा या विषयावर मान्यवर आपले विचार मांडतील। यावेळी संस्थेच्या 8व्या उडानचे प्रकाशन देखील होणार आहे। गुरुवारी दुसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग या विषयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री यशोमती ठाकूर, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा रमाबाई लटपटे या मार्गदर्शन करणार असून पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले, शुक्रवार 31 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता तिसऱ्या सत्रात वर्षा मोळवणे यांना आदर्श नगरसेवक आणि ओंकार गुंडगे यांना आदर्श युवा पुरस्काराने गौरवण्यात येईल। यावेळी ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार, मंदार फणसे उपस्थित राहणार आहेत। माध्यमे राजकारण घडवतात या विषयावर मान्यवर संवाद साधणार आहेत। तर दुपारी 12 वाजता राजेंद्र शिळीमकर यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल। यावेळी माजी आमदार कपिल पाटील, पत्रकार प्रसन्न जोशी, निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित राहून विजन भारत 2029 यावर आपले विचार व्यक्त करतील। संसदेच्या समारोप प्रसंगी दुपारी 3 वाजता विजय शिवतारे, महेश लांडगे, कैलास पाटील यांना आदर्श आमदार, सत्यजित तांबे यांना युवा आदर्श आमदार, सुशील मेंगडे यांना आदर्श नगरसेवक, गजानन काळे व अजिंक्य सगरे यांना आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। यावेळी आमदार हेमंत पाटील, राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी आमदार संग्राम थोपटे, आमदार उत्तमराव जानकर आदी मान्यवर सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर लिखित मानवी कल्याणाचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे। माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, भारतीय छात्र संसदेचे अध्यक्ष राहुल कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर हे संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत। विद्यार्थ्यांनी संसदेतील सहभागाकरता 9067 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। 8व्या युवा संसदेचं आयोजन जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 30 आणि 31 जानेवारी 2025 रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव शैक्षणिक संकुल, महाराजीनगर, नरे, पुणे 41 या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मला सांगताना आनंद वाटतो की आजपर्यंत जवळपास 1,500 युवकांचं रजिस्ट्रेशन या युवा संसदेसाठी झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातल्या आणि गोवा राज्यातल्या तमाम युवकांना त्या ठिकाणी विनंती करतो, आपण या युवा संसदेला या। तळागाळातील लोक या युवा संसदेमध्ये आली पाहिजेत। वाड्या वस्ती तांड्यांवरची मुलं, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी भागातील जी मुलं आहेत, ज्यांचं कोणी गॉडफादर नाही, ज्यांच्याकडे जात नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही, अशा लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी विसरून जी लोक शिकलेली आहेत, जी आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील किंवा कोणत्याही पद्धतीचं व्हाईट कॉलर काम ही सगळी लोक करतात, या लोकांनी राजकारणामध्ये यावं, याच्यासाठीचा हा प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे। मला सांगताना आनंद वाटतो। या कार्यक्रमामध्ये फार चांगले सेशन्स आपण ठेवले, ज्याच्यामध्ये ग्रामसभा ते लोकसभा, राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग, माध्यमे राजकारण घडवतात, त्याच्यानंतर विजन भारत 2029, सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत, अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत। आणि यावर्षी आपण त्या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचाही एक संसद कट्टा, एक इंटरव्ह्यू आपण ज्याच्यामध्ये आयोजित केले, ज्याच्यामध्ये विद्यार्थी या मान्यवरांना थेट प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकणार आहेत। मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी आपण आदर्श आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार साहेब आणि आदर्श खासदार पुरस्कार अरविंद सावंत साहेब यांना आपण त्याच्यामध्ये देतोय। अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये येतात, ज्याच्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील असतील, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असतील, त्याच्यानंतर माजी केंद्रीय मंत्री भागवतराव कराड साहेब असतील, त्याच्यानंतर कॅबिनेट दर्जा हळद बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन महामंडळाचे अध्यक्ष हेमंत पाटील असतील, त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर असतील,
तानाजीराव सावंत असतील, फार चांगले चांगले मान्यवर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. आपण या युवा संसदेला यावं ही विनंती करतो.